मंडळी, हो नाही करत करत ऑपरेशन टायगर शेवटी काल यशस्वी झालंच. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आणि शिंदेच्या शिवसेनेचं राजकीय वजन अजूनच वाढलं. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून एक नवीनच ट्रेंड सुरू झालाय. निवडणूक एका पक्षाच्या तिकिटावर लढवायची, जनतेकडून मतं घ्यायची, लोकांनी विश्वासानं निवडून द्यायचं आणि काही महिन्यांनंतर किंवा काही वर्षांनंतर सत्ताधारी पक्षात प्रवेश करायचा. महाराष्ट्रानं आधी एकनाथ शिंदेचं बंड पाहिलं, त्यानंतर दिवंगत अजित पवारांचा निर्णय पाहिला आणि आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. पण यावेळी सर्वात जास्त चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे त्यांनी दिलेलं कारण. त्यांचं म्हणणं आहे की विरोधी पक्षात राहून आता कामच करता येत नाही, विकास कामांसाठी निधी मिळत नाही, प्रशासन सहकार्य करत नाही, मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही आणि त्यामुळे सत्तेत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण जर हे खरं असेल तर हा प्रश्न फक्त 6 खासदारांचा राहत नाही. हा प्रश्न थेट आपल्या लोकशाहीवर येऊन थांबतो. कारण जर विरोधी पक्षात राहून काम करणं शक्य झालं असेल तर उद्या विरोधी पक्षच उरणार नाही. प्रत्येक नेता सत्तेत जाण्याचा विचार करेल आणि लोकांनी दिलेल्या मतांचं महत्व कमी होत जाईल. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जितका महत्वाचा असतो तितकाच महत्वाचा विरोधी पक्षही असतो. कारण सरकारला प्रश्न विचारण्याचं काम विरोधी पक्ष करतो. जर प्रत्येकाने सत्तेतच जायचं ठरवलं तर सरकारला प्रश्न विचारणार कोण? आणि ज्या दिवशी प्रश्न विचारणारे संपतील त्या दिवशी लोकशाही फक्त नावापुरती उरेल. आता जे खासदार बंडखोरी करून शिंदेच्या शिवसेनेत गेले त्यांनी हेच कारण देत उद्धव ठाकरेंना आणि जनतेला राम राम ठोकला. पण या खासदारांना आतापर्यंत किती निधी मिळालेला होता आणि त्यापैकी किती निधी त्यांनी वापरला आणि निधी शिल्लक असताना निधी मिळत नसल्याचं कारण देत बंडखोरी का केली, या सगळ्याच प्रश्नांचा आढावा घेणार आहोत या स्पेशल रिपोर्ट मधून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, निधी कमी मिळत असल्याची आणि मतदारसंघात कामं करता येत नसल्याची चर्चा सुरू झाली ती 2 खासदारांच्या वक्तव्यांमुळे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांच्या मतदारसंघात लोक मोठ्या अपेक्षेने त्यांना भेटतात, त्यांनी कामं करावी तशी अपेक्षा ठेवतात, पण विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांना विकास कामांसाठी आवश्यक मदत मिळत नाही. जिल्हा परिषदेत सत्ता नाही, विधानसभेत सत्ता नाही आणि त्यामुळे मतदारांना उत्तर देणं कठीण होत चाललंय. लोक विचारतात की तुम्ही खासदार म्हणून काय केलं, पण त्यांच्याकडे उत्तर नसतं. अशीच भूमिका धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील मांडली. त्यांनी सांगितलं की गेली 7 वर्ष ते जनतेसाठी काम करत आहेत. गावात एखादा रस्ता करायचा असेल, ट्रान्सफॉर्मर बसवायचा असेल किंवा एखादं विकास काम मंजूर करून घ्यायचं असेल तर अडथळे निर्माण होतात. विरोधी पक्षाचा नेता असल्यामुळे प्रशासनही तितकं सहकार्य करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. हे सगळं ऐकल्यानंतर सामान्य माणसाला वाटणं साहजिकच आहे की खरंच या खासदारांना निधी मिळत नसावा. पण खरी गोष्ट इथून सुरू होते. कारण राजकारणात भावना, भाषणं आणि आरोप वेगळे असतात, पण आकडेवारी मात्र वेगळ्याच गोष्टी सांगत असते. त्यामुळे या सगळ्या दाव्यांची सत्य पडताळणी करण्यासाठी खासदारांना मिळणाऱ्या MP लॅड म्हणजेच संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास निधीचा डेटा पाहण्यात आला आणि तेव्हा एक वेगळं चित्र समोर आलं. सर्वप्रथम संजय बंडू जाधव यांचा विचार करूया. त्यांना जवळपास 14,68,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला होता, पण त्यापैकी खर्च झाला फक्त 3,78,00,000 रुपये, म्हणजे जवळपास 25%. त्यांनी सुचवलेल्या 56 कामांपैकी फक्त 25 कामच पूर्ण झाली होती. याचा अर्थ निधी उपलब्ध होता पण त्याचा पूर्ण वापर झालेला दिसत नाही. त्यानंतर संजय देशमुख यांचा डेटा पाहिला तर त्यांना 18,06,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता, पण त्यापैकी खर्च झाला फक्त 1,42,00,000 रुपये, म्हणजे फक्त 7.6%. त्यांनी 106 कामं सुचवली होती पण त्यापैकी फक्त 7 कामच पूर्ण झाली होती. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की समस्या निधी न मिळण्याची होती की निधीचा वापर न होण्याची होती. त्यानंतर मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा आकडा आणखी धक्कादायक होता. त्यांना 14,70,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता, पण खर्च झाला फक्त 15,00,000 रुपये, म्हणजे अवघा 1%. आणि विशेष म्हणजे एकही काम पूर्ण झालेलं नव्हतं. मग इथे जबाबदार कोण? प्रशासन, राजकारण की स्वतःची कार्यपद्धती? त्यानंतर भाऊसाहेब वागचौरे यांच्याकडे पाहिलं तर त्यांनाही 14,70,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता, पण खर्च झाला
फक्त 71 लाख रुपये. त्यांनी सुचवलेल्या 135 कामांपैकी फक्त 2च कामं पूर्ण झाली होती. हा आकडा स्वतःच खूप काही सांगून जातो. आता आपण त्या 2 खासदारांकडे येऊ ज्यांनी सर्वात जास्त निधीचा मुद्दा उपस्थित केला होता. नागेश पाटील आष्टीकर यांना जवळपास 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी 5 कोटी 60 लाख रुपये खर्च केले, म्हणजे जवळपास 26%. त्यांनी सुचवलेल्या 79 कामांपैकी फक्त 28 कामच पूर्ण झाली होती. दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांना 18 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता, पण खर्च झाला फक्त 1 कोटी 97 लाख रुपये, म्हणजेच अवघे 10%. त्यांनी 130 कामं सुचवली होती, पण त्यापैकी फक्त 21 कामच पूर्ण झालेली होती. हे सगळे आकडे पाहिल्यानंतर एक प्रश्न साहजिकच समोर येतो. निधी मिळत नव्हता की निधीचा वापर होत नव्हता? कारण या 2 गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. जर निधीच मिळाला नसता तर हा दावा समजण्यासारखा होता, पण निधी मंजूर झाला असूनही त्याचा वापर कमी प्रमाणात झाला असेल तर मग नागरिकांना पूर्ण सत्य सांगितलं जातंय का? हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. अर्थात याचा अर्थ असा नाही की विरोधी पक्षाच्या खासदारांना कोणत्याही अडचणी येत नाही. अडचणी नक्कीच असतात. राज्य सरकार, प्रशासन, जिल्हास्तरीय मंजुरी, राजकीय संघर्ष, स्थानिक नेत्यांमधील मतभेद आणि विविध प्रशासकीय प्रक्रिया यामुळे अनेक कामं रखडू शकतात. पण त्याच वेळी जनतेसमोर निधीच मिळत नाही असा दावा केला जात असेल तर त्याची पडताळणी होणं तितकंच आवश्यक आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन संस्कृती तयार होताना दिसतेय. विरोधी पक्षात राहून संघर्ष करण्यापेक्षा सत्तेत जाणं अधिक सोयीचं वाटू लागलंय. कारण सत्तेत गेल्यानंतर निधी, अधिकार, प्रशासकीय पाठबळ आणि राजकीय सुरक्षितता मिळते. पण ही प्रवृत्ती वाढत गेली तर भविष्यात निवडणुकांचं महत्वच कमी होईल. म्हणजे लोकांनी एखाद्या पक्षाला विरोध म्हणून मतदान केलं, पण काही महिन्यांनी तोच नेता सत्ताधारी पक्षात गेला, मग मतदारांच्या निर्णयाचं काय? लोकांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचं काय? लोकांनी ज्या विचारधारेवर विश्वास ठेवला होता त्याचं काय? हा फक्त एका पक्षाचा किंवा एका नेत्याचा प्रश्न नाही, हा संपूर्ण लोकशाही व्यवस्थेचा प्रश्न आहे. कारण लोक मतदान हे फक्त व्यक्तीला करत नाही, तर त्या व्यक्तीच्या विचारांना, भूमिकेला आणि पक्षालाही करत असतात. त्यामुळे प्रत्येक पक्षांतर हा केवळ राजकीय निर्णय नसतो, तर तो मतदारांच्या विश्वासाशी जोडलेला निर्णय असतो. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. देशात आणि महाराष्ट्रात असे अनेक नेते झाले ज्यांनी अनेक वर्ष विरोधी पक्षात राहून राजकारण केलं. स्वतः देवेंद्र फडणवीस अनेक वर्ष आक्रमक विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक आंदोलनं केली, सरकारला धारेवर धरलं, भ्रष्टाचाराचे मुद्दे उचलले, पण विरोधी पक्षात राहणं अशक्य आहे असं त्यांनी कधी सांगितल्याचं आठवत नाही. पूर्वीही निधीमध्ये भेदभाव होत असल्याच्या तक्रारी होत होत्या, पण त्या आधारावर इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत असल्याचं चित्र हे दिसत नव्हतं. म्हणूनच आजचा प्रश्न हा केवळ निधीचा नाही आहे. आजचा प्रश्न लोकशाहीच्या भविष्याचा आहे. कारण जर प्रत्येक विरोधी पक्षाचा नेता सत्तेत जाण्याचाच विचार करू लागला तर उद्या सरकारला प्रश्न विचारणारी व्यवस्था संपेल, आणि ज्या दिवशी प्रश्न विचारणारे संपतील त्या दिवशी लोकशाहीचं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं असेल. त्यामुळे नागरिक म्हणून आपली जबाबदारी वाढते. कोणतंही भाषण ऐकलं, कोणताही दावा ऐकला, कोणतंही कारण समोर आलं तरी त्यामागची आकडेवारी ही तपासणं आवश्यक आहे. कारण राजकारणात भावना बदलतात, भूमिका बदलतात, पक्ष बदलतात, पण आकडे अनेकदा सत्य सांगत असतात. आज या 6 खासदारांनी एक निर्णय घेतलाय. उद्या त्यांच्या मतदारसंघात विकास कामांचा वेग वाढतो का? त्यांचा निधी खर्च वाढतो का? लोकांना प्रत्यक्ष फायदा होतो का? हे सगळं महाराष्ट्राची जनता बारकाईनं पाहणार आहे. कारण शेवटी लोकशाहीमध्ये जनतेपेक्षा मोठा न्यायाधीश कोणीच नसतो. आणि म्हणूनच एक प्रश्न अजूनही कायम आहे. खरंच विरोधी पक्षात राहून काम करणं अशक्य झालंय की हा फक्त पक्षांतराला दिलेलं एक राजकीय नाव आहे? याचं उत्तर तुमच्या मते काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.